किहीम सागरी किनारपट्टीला अनधिकृत बांधकामांचा विळखा, समुद्र किनारा गिळंकृत करतंय कोण, सीआरझेड नियमांचे उल्लंघन, निसर्ग सौंदर्य धोक्यात, पर्यटक त्रस्त, प्रशासनाच्या मात्र डोळ्यावर पट्टी. सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांची तातडीच्या कारवाईची मागणी. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रायगडच्या अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध किहीम बीच परिसर सध्या अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकत चालल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलंय. समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. किहीम सागरी किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढत असून निसर्ग सौंदर्य धोक्यात आलंय. शिवाय इथे येणारे पर्यटकही त्रस्त झालेत. इथे सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. किहीम हे शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षात धनाढ्य व्यावसायिक, भांडवलदार आणि सेलिब्रिटींचा ओढा वाढल्यानंतर किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याचं दिसून येतंय. यातील अनेक बांधकामं सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून उभारली जात असल्याचा आरोप सरपंच गायकवाड आणि स्थानिकांकडून केला जातोय. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार समुद्र किनाऱ्यालगत होणाऱ्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक जैवविविधता नष्ट होतीये. नारळी पोफळीची झाडं, मोकळी किनारपट्टी आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असून पर्यटकांनाही वाहतूक, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचं अभय मिळतंय का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय. दरम्यान किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. किहीमचं नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावलं उचलली नाहीत तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होईल असा इशारा त्यांनी दिलाय. स्थानिक नागरिकांनीही सीआरझेड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व अनधिकृत बांधकामांची चौकशी करून ती तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. किहीमच्या सौंदर्याला लागलेला हा बेकायदेशीर विकासाचं ग्रहण प्रशासन कधी दूर करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. किती पूर्णपणे बाहेर आहे. पूर्ण सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. पण हा पूर्ण या धनदांडकांनी समुद्रच गिळंकृत करण्याचं घेतलेलं आहे. सामान्य माणसाला लगेच काय खोटं केलं तर एक नोटीस देऊन लगेच त्यांना आपण अंकुश घालतो. पण ह्या धनदांडकांचं काय, ज्यांनी समुद्रच गिळत घेतला, तर ह्या सगळ्यांवरती कारवाई आणि सगळे अतिक्रमण आहे ते सगळं काढून घ्यावं ही शासनाला माझी विनंती असेल. 4 कोटी दिलेले किती खालपर्यंत राहत्या आणि ह्याच्यात रिसेप्शन आणि पूर्ण पार्टी केली. पूर्ण मोठ्याच्या मोठ्या गाड्या केलेल्या आणि ह्याच्यात सगळे एवढा लेवलची ग्रेड टाकून ह्या लेवलने ते ग्रेड टाकून मोठे समुद्रामध्ये फ्लोटिंग तर जे सरकार ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे, तलाट्यांना सांगितलेलं आहे, सगळ्यांना सांगितलं की आपण येऊन वरिष्ठ न घेऊन ते येऊन हे मोजणी करून घ्या आणि आपल्या अतिक्रमण जे आपल्या जागेत केले ते सर्व काढून पूर्णपणे नियमित करा, जेणेकरून पर्यटकांना पूर्णपणे ते चालता येईल. आपल्या ग्रामस्थ जे सगळं आहेत त्यांना पण व्यवस्थित जाता येईल की हा पूर्ण समुद्र किनारा आहे, हा आपला किहीम समुद्र किनारा ऐतिहासिक आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे अतिक्रमण होत असेल तर त्या समुद्र किनाराच राहणार नाही. हा धनदांडके सगळे येऊन अशाच गिळंकृत करत राहतात. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी. नमस्कार, मी सरपंच प्रसाद सुप्रिया सिद्धी गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत किहीम. आपल्या किहीममध्ये तुम्ही बघतच असाल की किहीम हा जागतिक नकाशावरती असलेला समुद्र किनारा आहे. त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनेही मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेला किहीम आहे. MTDCच्या माध्यमातून असून दे किंवा इतर याच्या माध्यमातून घरगुती पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीच्या ह्याच्यात पण किहीम 1 नंबरला आहे. पण आता समुद्रकिनारा पाहता जर तुम्ही लक्षात आलं तर ही जी चित्र आहेत ती बरीचशी चित्र हे विचित्र
होत चाललेले आहेत, कारण की CRZ कायद्याचं उल्लंघन होत असून अनेकशी अनधिकृत बांधकामे धनदांडग्यांनी करत घेतलेली आहेत. त्याच्यामुळे हा किनारा जो आहे, आपल्याला कोकणाचा किनारा जो लाभलेला आहे तो 720 किलोमीटरचा कोकणचा किनारपट्टा आहे, पण त्याच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी ही आता धनदांडग्यांनी आपली वैयक्तिक मालकी करून त्याच्यामध्ये अनेक बांधकामे करत आहेत आणि गिळंकृत करण्याचाच मोठा सपाटा लावलेला आहे. तुम्ही जर बघत असाल तर छोटी छोटी घरं आता बंगल्यांच्या स्वरूपात मोठी बांधकाम होऊन पूर्ण किनारा जो तो पर्यटकांसाठी खुला असायचा किंवा इतर तिथे क्रीडा क्षेत्रातल्या इतर सर्व बैलगाडी स्पर्धा किंवा इतर गोष्टी चालतात, पण ते चालत असताना ह्या किनाऱ्यावरती जे अतिक्रमण चालू झालेले आहेत धनदांडग्यांकडून, त्याच्यामुळे किनाऱ्यावरती आता लोकांना चालायला म्हणजे पर्यटक आपल्या ह्याला जातात, फिरायला जातात, त्यानंतर बरेचशी लोक जे आहेत ग्रामस्थ ते सुद्धा व्यवसायासाठी तिथे असतात, पण सगळ्यांना आता अडथळा निर्माण होत चालला आहे, कारण की समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे अनधिकृत बांधकामाचं थैमान घातलेलं आहे आणि पूर्ण जागा गिळंकृत करत घेतलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन कमी पडतोय, प्रशासनाचा पकड ही पूर्णपणे ढिली होत चाललेली आहे असं निदर्शनास आहे. प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, प्रशासन यांना पाठीशी कुठेतरी घालते असं निदर्शनास येतं आहे, कारण की कोणत्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई नाही. अनेक वेळोवेळी आम्हाला पूर्णपणे खेटा मारायला लागत आहेत, पण कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली जात नाही. तर शासनाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपण या सर्व जागेची मोजणी करून जी सर्व अनधिकृत बांधकामे ती हटवावी आणि पूर्णपणे आमच्या किहीम समुद्राला मोकळा श्वास मिळावा, त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत राहू आणि पाठपुरावा करत राहू, पण आपण त्याच्यावरती कारवाई करावी ही माझी पूर्णपणे विनंती असेल प्रशासनाला.